मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025चा दिवस होता। आपली प्रियसी अंजना ही आपल्या गावी मार्डी येथे आली होती असे तेजस काळे याला समजले आणि तो आपली स्विफ्ट कार घेऊन तिच्या घरी गेला। अपेक्षेप्रमाणे ती घरी एकटीच होती। त्याच्या येण्याने अंजना घाबरली आणि मोबाईल घेऊन उगाच त्याच्याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न करू लागली। तिचे ते वागणे पाहून तेजस काय समजायचे ते समजला आणि रागाने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि तो परत आपल्या घरी निघाला। परतीच्या प्रवासात आपल्या प्रेयसीला पाठवलेले मेसेज त्याने वाचले आणि त्याचे डोकेच फिरले। अवघ्या 19 वर्षाच्या तेजसने आता पुढे काय करायचे ते ठरवले होते आणि त्याने ते केलेच। एक प्रेयसी आणि दोन प्रियकर अशा त्रिकोणामध्ये एकाचा खून झाला। घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील राशीनच्या कानगुडेवाडी येथे राहणारा तेजस संजय काळे वय 19 याचे राशीन येथे शॉक ॲब्झॉर्बरचे गॅरेज आहे। त्याच्या घरात आई वडील मोठी बहीण असा परिवार आहे। घरातील मोठ्या बहिणीच्या लग्नाविषयीची बोलणी सुरू होती। तिच्या लग्नानंतर तेजसचे लग्न होणार होते। तेजस याचा नाना उर्फ शंकर जाधव वय 28 नावाचा मित्र आहे। त्याचे राशीन येथे गॅरेज आहे। तेजस आणि नाना दोघेही फिटर लाईनमध्ये असल्यामुळे त्यांची खूप चांगली मैत्री आहे। दरम्यान दोघांनी 2-3 महिन्यापूर्वी दोघांमध्ये धंद्यासाठी एक आयशर टेम्पो खरेदी केला होता। तेजस व नाना दोघेही फिटर लाईनमध्ये असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती। एका वर्षापूर्वी तेजसचा एका मित्राचे आळंदी येथे एका मुलीसोबत लग्न झाले। या लग्नासाठी तेजस आवर्जून गेला होता। त्या लग्न समारंभात एक तरुणी करवली म्हणून इकडे तिकडे मिरवत होती। तिचे नाव अंजना होते। अंजनाला पाहताच तेजसच्या हृदयाची तार छिडली गेली। त्याने तिची ओळख करून घेतली। चेष्टा मस्करी करत करत ते दोघे एकमेकांच्या चांगलेच जवळ आले। दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर घेतले। दुसऱ्या दिवसापासून त्या दोघांमध्ये कॉलिंग आणि चॅटिंग सुरू झाले। त्यातून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते। जवळजवळ 1 वर्ष ते दोघे प्रेमात होते। अंजना ही पुणे येथे राहणारी होती। तिला भेटण्यासाठी तेजस हा अधूनमधून पुण्याला जात होता। या भेटीगाठीत तेजसने अंजनाला एक चांगला फोनही घेऊन दिला। इतकेच नव्हे तर तो तिला पैसेही देत असायचा। आता त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले, परंतु तेजसच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता। घरात मोठी बहीण होती, तिचे लग्न व्हायचे होते। तेजसचे तसे अजून लग्नाचे वयही झाले नव्हते, तरीही अंजना तेजसने लग्न करायचे ठरवले। त्यांनी आळंदी येथे जाऊन लग्न करायचे असे ठरवले। त्याप्रमाणे काही मित्रमैत्रिणी घेऊन तेजस अंजना आळंदी येथे लग्नासाठी गेले, पण तेजसचे वय कमी असल्याने त्यांना लग्न करता आले नाही। पण त्यांनी तिथे साखरपुडा मात्र उरकून घेतला। साखरपुड्यानंतर तेजसने अंजनाला राशीन जवळील कानगुडेवाडी येथे आपल्या घरी घेऊन आला। तेजस आणि अंजना हे दोघे नवरा बायकोप्रमाणे राहू लागले। पण घरचे लोक तेजसवर नाराज होते, कारण त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले नव्हते। तसेच तेजस अंजना हे विना लग्नाचे एकत्र राहत असल्याने लोक आपल्याला नावे ठेवतात। त्यामुळे तुमचे दिवाळीनंतर लग्न लावून देतो, तोपर्यंत अंजलीला तिच्या घरी नसरापूर येथे राहू दे असे त्यांनी सांगितले। त्याप्रमाणे तेजसने अंजनाला नसरापूर येथील तिच्या आईवडिलांच्या घरी नेऊन सोडले। अंजना आईवडिलांच्या घरी गेल्यानंतर ते दोघे फोनवरून एकमेकांशी संपर्क करू लागले। दरम्यान त्या दोघांमध्ये काही कारणावरून वाद होऊ लागले। त्यातून दोघांमध्ये आबोला निर्माण झाला। तेजस आणि अंजना यांच्या साखरपुड्याच्या वेळी त्यांच्या सोबत असलेला त्यांचा एक मित्र नाना उर्फ पृथ्वीराज जाधव याला अंजना आणि तेजस यांच्यामध्ये बेबनाप झाल्याचे समजले होते। याचा गैरफायदा घेण्याचे नानाने ठरवले। त्याने अंजनाशी संपर्क करणे सुरू केले। एक प्रकारे ही गद्दारीच होती। लग्नाच्या बाजारात सध्या मुली मिळत नसल्याने असे प्रकार वाढू लागले आहेत। नानाचेही तेच झाले। नाना आता अंजनाशी फोनवरून बोलू लागला। त्याने तेजसविषयी तिचे कान भरणे सुरू केले आणि आपली जागा तिच्या हृदयात निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यातून अंजना आता नानावर प्रेम करू लागली। अंजना ही पुण्यात राहत असल्याने नाना कामाच्या निमित्ताने तिला भेटू लागला। कारमध्ये तिच्यासोबत फिरू लागला। या गोष्टीची कल्पना तेजसला नव्हती। दरम्यानच्या काळात तेजसने अंजनासोबत संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्याला तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही।
अंजना आपली राहिली नाही असा त्याला संशय निर्माण झाला. मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी अंजना ही तिच्या सोलापूर जिल्ह्यातील मार्डी या गावी यात्रेकरता गेली असल्याचे तेजस काळेला समजले. त्यांनी खात्री केली. अंजनाला कोणतीही कल्पना न देता, काही न सांगता तेजस त्याच्या स्विफ्ट कारने अचानक मार्डी येथे जाण्यासाठी निघाला. काही तासातच तेजस मार्डी गावातील अंजनाच्या घरी पोहोचला. त्यावेळी अंजना तिच्या घरी एकटीच होती. तिचे आई वडील, भाऊ बहीण तुळजापूर येथे गेले होते. तेजसला अचानक दारात बघून अंजनाने नजर फिरवली. ती तशी खूप घाबरली होती. त्या दरम्यान तिने तिच्या मोबाईलमधील नाना जाधवला पाठवलेले व त्याच्याकडून आलेले मेसेज डिलीट करण्याचा प्रयत्न केला, पण तेजसने तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि तो परतीच्या प्रवासाला निघाला. दरम्यान त्याने अंजनाच्या मोबाईलमधील मेसेज बघितले असता त्याला धक्काच बसला. अंजना व नाना जाधव यांच्यातील झालेले कॉल रेकॉर्डिंग त्याने ऐकले. त्यात अंजना नानाला फिरायला तसेच भेटायला ये असे म्हटल्याचे, तसेच नाना तिला भेटायला पुणे येथील तिच्या घरी गेल्याचे संपूर्ण रेकॉर्डिंग तेजसने ऐकले. त्यामुळे तेजसला नाना जाधवचा खूपच राग आला होता. नानाने दोस्तीमध्ये गद्दारी केल्याने तो चिडला. तेजस तिथून निघून गेल्यानंतर अंजना खूपच जास्त घाबरली होती. त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अंजनाच्या घरचे यात्रेवरून परत आल्यावर तिने तिच्या घरच्यांना तेजस घरी येऊन गेल्याचे सांगितले. तसेच त्याने तिचा मोबाईल नेल्याचेही सांगितले. त्यावरून अंजनाच्या वतीने तिच्या आईने तेजसला फोन लावला आणि त्याला जाब विचारला. त्यावेळी त्याने सांगितले की नाना माझ्यासोबत घाण वागला आहे. अंजनाने मला धोका दिला आहे. अंजना व नाना पुण्याला कात्रजला फिरायला गेले होते. त्याचे कॉल रेकॉर्डिंग सापडले आहे. एवढे बोलून त्या दोघांमधील संभाषण संपले. तेजस प्रवासात असताना हा फोन झाला होता. त्याला राशीनला येता येता 7:30 वाजले होते. आपल्या प्रेमात आडव्या येणाऱ्या नानाला खाऊकी गिळू असे त्याला झाले होते. संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास तेजस राशीन येथे पोहोचल्यावर नानाने तेजसला फोन केला. कदाचित अंजनाने तेजस प्रवासात असतानाच नानाला तेजसने मोबाईल हिसकावून नेल्याचे बघितले होते आणि त्यातील रेकॉर्डिंग बघितल्याचे सांगितले असावे. म्हणून तर नानाने तेजसला राशीनला पोहोचल्या फोन केला. काहीतरी बोलायचे म्हणून नाना तेजसला म्हणाला, मला विसरला का काय? त्यावर तेजसने त्याला नाही म्हणून उत्तर दिले. तेजसने नानाला राशीन येथील एका मैदानात बोलवले. तेजस त्या ठिकाणी पोहोचण्याआधीच नाना व त्याचा जोडीदार पृथ्वीराज साळुंके हा देखील त्या ठिकाणी उभा होता. पृथ्वीराजला तेजसने नाना व अंजना यांच्याबाबत घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. त्यावेळी नाना त्याच्या स्विफ्ट कारमध्ये बसून होता. पृथ्वीराजचे बोलणे झाल्यावर तो नाना शेजारी गाडीत जाऊन बसला. अंजनासोबतचे आपले प्रेमसंबंध तेजसला कळले असल्याची नानाला खात्री पटली होती. त्यामुळे आता तेजसबरोबर बोलावे कसे असा विचार करून नानाने त्याच्याबरोबर बोलणे टाळले. तो गाडी घेऊन तसाच पुढे निघून गेला. राशीन येथील सागर हॉटेलसमोर त्याने गाडी उभी केली. तेजसबरोबर न बोलता निघून जाण्याचे त्याने ठरवले. इकडे तेजसने देखील दगा देणाऱ्या नानाला संपवण्याचे मनाशी ठरवले होते. नाना त्याच्या गाडीतून निघून गेल्यानंतर तेजसही त्याची गाडी घेऊन त्याच्या पाठोपाठ निघाला. सागर हॉटेलसमोर गाडी थांबल्याचे बघताच तेजसने आपली गाडी नानाच्या गाडीला आडवी लावली. नानाने काही न बोलता आपली गाडी बाजूला पुढे काढली आणि तो पुढे जाऊ लागला. तेजस त्याच्या गाठोगाठ होताच राशीन येथे जाऊन परत करमाळा करत नाना पुढे निघाला. तेजसही त्याच्या पाठीमागे होता. नानाची गाडी कर्जत तालुक्यातील चिलवडी शिवारात आल्यानंतर तेजसने नानाला कारला मागून धडक दिली. नानाच्या कारला धडक मारली तरी नाना पुढे गाडी चालवत राहिला. तेजसचा उद्देश त्याच्या लक्षात आल्याने त्याने कार थांबवली नाही. नाना पुढे करमाळा रस्त्याने भरवेगात गेला. नानाची गाडी पुढे आणि तेजसची गाडी मागे असा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. करमाळा शिवारातील कोर्टीजवळ आल्यानंतर तुफान वेगाने येऊन तेजसने नानाच्या गाडीला धडक दिली तरी नाना थांबला नाही. तो गाडी तशीच पुढे घेऊन चालला. तिसरी धडक तेजसने राशीन ते करमाळा या रस्त्यावर दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की नानाची स्विफ्ट कार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या काळा झुडपात जाऊन पलटी झाली. त्यानंतर तेजस त्याची गाडी घेऊन पुढे निघून गेला आणि परतून नानाची गाडी पडली होती तिथे आला. हातामध्ये एक लोखंडी पाईप घेऊन तो गाडीतून उतरला. तेव्हा लोक जमा होत होते. तेव्हा तो ओरडून म्हणाला, मी तेजस काळे असून मीच नानाला ठोकले आहे. जमलेल्या लोकांनी तेजसला जाब विचारला. त्याच्याशी हुज्जत घातली. त्यावेळी तेजस लोकांच्या तावडीतून निष्ठून पसार झाला. जमलेल्या लोकांनी
नाना जाधव व पृथ्वीराज साळुंखे या दोघा जखमींना राशीन येथे महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये हलवले. तेजस त्याची स्विफ्ट कार घेऊन राशीन येथे आला. तेथे आल्यानंतर त्याने अंजनाच्या आईला फोन करून सांगितले, मी नाना जाधव याला ठोकले आहे, तो माझ्यासोबत घाण वागला, बेशुद्ध पडला आहे, नाहीतर मी त्याला मारले असते असे म्हणत त्याने फोन कट केला. तेजसने नानाच्या गाडीला 3 धडका दिल्याने त्याच्या स्विफ्ट कारचा बंपर फुटून तुटला होता. दरम्यान राशीन येथील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या नाना जाधवचे निधन झाले. नाना मयत झाल्याचे कळल्यावर तेजस काळे सुरुवातीला श्रीगोंदा येथे आला. तेथे तो रात्रभर थांबला. सकाळी तो जेजुरी येथे आला आणि त्याने त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला आणि तो बारामतीच्या दिशेने निघाला. बारामतीला रस्त्यावर त्याने इकडे तिकडे टाइमपास केला. शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी त्याने पाटस येथील एका गॅरेजवर त्याने स्विफ्ट कारचा बंपर बदलला. तसेच चेपलेल्या बोनेटचे देखील काम करून घेतले. झालेल्या कामाचे पैसे यायची वेळ आली तेव्हा त्याला समजले की आपल्याकडे निम्मेच पैसे आहे. त्यावेळी आपली ओळख सांगून निम्मे पैसे देत उरलेले पैसे लगेच देतो असे सांगून तेजस तिथून पसार झाला. दरम्यान नाना ज्या गावचा आहे त्या झरे गावचे सरपंच प्रशांत पाटील यांनी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नानाचा चुलता सुभाष शंकर जाधव यांना फोन करून सांगितले की तुझा पुतणा नाना हा अपघातामध्ये काटी गावच्या शिवारात राशीन ते करमाळा रस्त्यावर मयत झाला आहे आणि त्याला कर्जत येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले आहे. या संदर्भात नाना उर्फ चंद्रशेखर जाधव याचे चुलते सुभाष शंकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तेजस संजय काळे याच्या विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी पोलिसांनी आरोपी तेजस काळेला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. दिनांक 1 नोव्हेंबर 2025 पासून तेजस हा कर्जत जेलची हवा खात आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.